नमस्कार बंधू भगिनींनो, जांभूळ वृक्ष हा मधुमेह विकार असणाऱ्यांसाठी संजीवनी ठरलेला आहे। या जांभळांचा उपयोग करून आपण मधुमेहावर नियंत्रण आणू शकतो। या जांभूळ वृक्षाच्या फळाबरोबरच याची पाने, त्याची साल हे सुद्धा खूप महत्त्वाचे समजले जाते। या जांभळाचे प्रमुख दोन प्रकार आहेत, एक म्हणजे गावरान जांभूळ आणि दुसरे म्हणजे राय जांभूळ। गावरान जांभळे ही आकाराने लहान असतात, तर राय जांभळे ही आकाराने मोठे असतात। या जांभळाचा त्याचप्रमाणे जांभूळ वृक्षाच्या पानांचा आणि सालीचा उपयोग करून कोणकोणत्या शारीरिक व्याधी घालवू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला आजार आहे मधुमेह। मधुमेह म्हणजे काय हे आपण सर्वांनाच माहित आहे। तर या जांभळाचा उपयोग करून या मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवता येईल हे आपण पाहूया। जांभळाचे चूर्ण घ्या। या जांभळाच्या चूर्णा एवढेच मेथी दाणे चूर्ण घ्या। त्याचबरोबर वाळलेल्या कारल्याचे चूर्ण घ्या आणि तिन्ही एकत्र करून चांगले एकजीव करा। हे तयार झालेले चूर्ण दररोज सकाळी अनुशापोटी 1 चमचा आणि झोपण्यापूर्वी 1 चमचा पाण्याशी घ्या। किंवा जांभळाचे चूर्ण बेडकीच्या पाल्याचे चूर्ण, हा बेडकी पाला म्हणजे त्याला ग्रामीण भाषेमध्ये अपमारी असेही म्हटले जाते। तर हा बेडकीचा पाला व सुंठ चूर्ण हे तिन्ही समप्रमाणात घ्या। त्यानंतर कोरफडीचा गर घ्या आणि हे तिन्ही समप्रमाणात केलेले चूर्ण या कोरफडीच्या गरात मिसळा आणि त्यापासून छोट्या बोळा एवढ्या गोळ्या तयार करा। या तयार झालेल्या गोळ्या दररोज सकाळी 2 गोळ्या व रात्री 2 गोळ्या मधामध्ये चाटा। असे काही दिवस केल्यास आपण या मधुमेह या विकारापासून मुक्त होऊ शकतो। दुसरा विकार आहे उदररोग म्हणजेच पोटाचे विकार। या जांभळाचा उपयोग करून आपण पोटाचे विकारही घालवू शकतो। पोटदुखी, अग्निमांद्य, बद्धकोष्ठता, अपचन, प्रवाहिका, ग्रहणी असे जे विविध पोटाचे विकार आहेत, या पोटाचे विकार नाहीसे करण्यासाठी जांभूळ वृक्षाची साल अत्यंत महत्वाची आहे। यासाठी जांभूळ वृक्षाची साल 50 ते 100 ग्रॅम ओली साल घ्या। ही ओली साल कुटून त्याचा रस काढा आणि हा तयार झालेला रस 1 कप दुधामध्ये मिसळा आणि हे सकाळी 1 वेळेस अनुशापोटी प्या। असे काही दिवस केल्यास जे पोटाचे विविध असे विकार आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतील आणि या पोटाच्या विकारापासून आपण मुक्त होऊ शकतो। या जांभळाचा तिसरा उपयोग म्हणजे तारुण्य पिटिका व काळे डाग नाहीसे करणे। चेहऱ्यावरती आलेले तारुण्य पिटिका व तारुण्य पिटिकामुळे निर्माण झालेले काळे डाग हे घालवण्यासाठी जांभळाचे बी घ्या, ते पाण्यामध्ये उगाळा आणि त्याचा लेप या तारुण्य पिटिका किंवा तारुण्य पिटिकेने निर्माण झालेले काळे डाग यावरती लावा। हळूहळू तारुण्य पिटिका नष्ट होतील किंवा या तारुण्य पिटिकाने निर्माण झालेले जे डाग आहेत ते सुद्धा हळूहळू नाहीसे होतील। आता आपण पाहूया या जांभूळ वृक्षाचा चौथा उपयोग। अनेक वेळा आम्लपित्त वाढल्यामुळे उलटी म्हणजेच वांती होते। ही थांबवायची असेल तर या जांभूळ वृक्षाच्या कोवळ्या पानाचा रस काढा आणि हा रस मधामध्ये मिसळा व तयार झालेले औषध 1 ते 2 चमचे घ्या। पित्तामुळे होणारी उलटी किंवा वांती
ही तात्काळ थांबते. जांभळाचा पाचवा उपयोग म्हणजे जांभूळ हे रक्तस्तंभक आहे. अनेक वेळा मूळव्याध झाल्यानंतर मूळव्याधीच्या मोडातून रक्तस्राव होते. त्याचप्रमाणे अनेक वेळा दाताच्या हिरड्यामधून रक्त येते. असे वेगवेगळ्या प्रकारचे येणारे रक्त थांबवण्यासाठी आपण या जांभूळ वृक्षाचा उपयोग करणार आहोत. जांभळाची साल घ्या, या सालीचा काढा तयार करा आणि या काढ्याने गुळण्या करा. असे काही दिवस केल्यास हिरड्यामधून येणारे रक्त थांबते. त्याचप्रमाणे या जांभळांचे सरबत करा आणि हे सरबत काही दिवस घ्या. या सरबतामुळे रक्त मूळव्याधीमधून जे रक्त स्रावते ते रक्त थांबते. अशा प्रकारे जांभूळ हे रक्तस्तंभक सुद्धा आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.